हरिविजय अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः। जय जय यदुकुळ कमळ दिनकरा, दुरित कानन वैश्वानरा, दीती सुतमर्दन समरधीरा, इंदिरावरा गोविंदा, द्विसहस्त्रवक्त्र द्विसहस्त्रनयन, तो अनंत बोलका विचक्षण, रासना जाहल्या चिरोन, दोन सहस्त्रतयाच्या, मग लाजोनी चक्षुर श्रवा, शय्या तुझी जाहला रमाधवा, निगम बोलका बरवा, नेती म्हणूनी तटस्थ, व्यासवाल्मिकांच्या शिणल्या गती, तटस्थ राहिला बृहस्पती, पंचाननाची कुंठित मती, गुण तुझे वर्णावया, तुझे गुणलक्षण चिदाकाश, तेथे व्यासादी कुर्ती राजहंस, वेदीत गेले आसमास, ज्यांच्या मतीस सीमा नाह्य, त्यांच्या पाठीमागे शलभ, वेदीत गेले जी नभ, त्यांची गती न ठाके, स्वयंभ परी आत्मशक्ती उडाव्य, न कळोनी निराळाचा अंत, शक्तीचे द्विजक्रमित, तैसा हरिप्रताप अद्भुत, परी यथामती वर्णावा, नृपे अर्गजाचे ग्रह केल्य, दुर्बळ्य मृत्तिकेचे रचिल्य, परी सावलीचे सुख न्यून आगळ्य, नसेची जैसे सर्वथा, म्हणून श्रीहरीचे गुण वर्णावे, सांडुनी अभिमान, आता ऐसे पूर्वानुसंधान, पूर्वाध्याय, काय जाहल्य, पृथ्वी प्रजा ऋषीजन, कमलोद्भवासी आले, शरण, आक्रोश्य करीती रुदन, पिढीय जाण दैत्यांनी, इंद्रादी देव प्रजा समजता, सगळे घेऊनी चालिला विधाता, जेथे असे आपुला जनिता, शिराब्दिशाही सर्वेश, शिराब्दीचा महिमा देखता दृष्ट्य, वर्णिता न सरे, वर्षीय कोटी, तेथे सर्वांसमवेत परमेष्ठी, पैलतीर्य, उभा ठाके, त्या क्षीराब्दीचे मध्यपीठ, तेथे प्रभाकर, विशाळ बेट, लक्षानुलक्ष गाव्य सुभात, लांब रुंद शोभचे, तेथे निर्विकल्प वृक्ष लागले, चिदाकाश वेधूनी गेले, त्या छायेचे सुख आगळ्य, शिवगिरींचींची दुर्लभ, दिव्य नवरत्नी विराजित, मध्य मंडप शोभिवंत, लक्ष योजनीय लखलखीत, ओत्रोत पितुकाची, सूर्यप्रभेसी आणि ती पुण्य, ऐसे जेथे प्रभामय पाषाण, गरुड पाचूंच्या ज्योती, पूर्ण प्रभामय विराजती, पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ, वरी दिव्य हिऱ्यांचे खांब, निळ्यांची उथाळ्य सुप्रभ, उपमा नाही तयांत्य, जय का जांबूनच सुवर्ण, त्याच्य तुळवट्य लंबायमान, आरक्त माणिकांचे दांडे जाण, सरळ सुवाट पसरिले, शुद्ध पाचूंच्या किलच्या बरी, अभेद्य जोडिल्या कळाकुसरी, दिव्य मुक्तांचा पंखवडी, अक्षय ध्रुव जडिलासे, जैसे पंक्तीय बैसले गभस्ती, तैशा चर्या समान झळकती, नाना चक्रे ओबदेती, दिव्य रत्ने अनेक, मध्ये शिखराचा जो कळस, वेधूनी गेला महदाकाश, सहस्त्र सूर्यांचा प्रकाश, एकसरा तळपतसे, निळ्याच्या मधुसा, जडित, वरी मुक्तांचे राजहंस खेळत, रत्नपुतळ्या गात, नाचत, असंख्य प्रभा त्यांची, दाही अवतार मूर्तिमंत, स्तंभांप्रती शोभले जडित, त्रैलोक्यरचना समस्त, प्रतिमा, तेथे साजिऱ्या, मंडपाचे अष्टकोनी ध्वज, सहस्त्र विजाईसे, तेजपुंज, तळपता तेण्य सतेज, ब्रह्मांड समग्र जाहल्य, अनंत ब्रह्मांडांच्या स्थितिगती, रेखिल्या अनंत मूर्ती, अनंत शक्ती, त्या मंडपाची पाहता स्थिती, चंद्र सूर्य खद्योतवत, ऐसा मंडप लक्ष योजन, तितुकाच उंच रुंद चतुष्कोण, चिंतामणींची सोपान्य पूर्ण, चहुंकडे सतेज, तयावरी जो तल्पक, शुभ्र सतेज भोगीनायक, जैसा रस्ताचल निष्कलंक, असंभाव्य पसरला, असंभाव्य ज्याचे शरीर, मंचक योजनीय, 60 सहस्त्र, चतुष्कोण मावे परिका, निजांगीन शेषाच्या, ठाई अठाई उषा बहुवस, निजांगाच्या करी शेष, सहस्त्रफणांच्य, क्षत्रिय विशेष, प्रभान माये निराळ्य, ऐसा शेष जाहला, पलंग, वरी पहुडला श्रीरंग, लक्षार्ध योजनीय अव्यंग, शेषशाही परमात्मा, इंद्रनिळाचा मेरू पहुडला, ह्य परब्रह्मन सोटिला, भक्तांलागी आकारला, नीलजीभूतवर्ण, पय योजनीय 50 सहस्त्र, सगुण लीलाविग्रही श्रीधर, श्रोते म्हणती यास आधार, कोठे आहे सांग पा, तरी ब्रह्मांड पुराणींची कथा अवधारा, नारद गेला होता क्षीरसागरा, तो पाहून आला सर्वेश्वरा, भृगुचिया आश्रमाप्रती, तेणे वर्णिले हे ध्यान सुरेख, ऐका नारदमुखींचा श्लोक, पहुडला ब्रह्मांडनायक, क्षीरसागरीय कैसा तो श्लोक, लक्षार्ध योजनोपेत विग्रह कामरूपिणम, सर्वाश्चर्यमय, देवशयन शेषतल्पके, टीका, यालाग्य लक्षार्ध योजनेय, प्रमाण, पहुडला निलजी मुतवर्ण, कोटी मदन ओंवाळून, नखांवरून, सांडीजे, घनश्याम कमलनयन जय मायातीत शुद्ध चैतन्य,
जय पूर्णब्रह्म सनातन क्षीरसागरीय पौडल्य श्रीवत्स सांकितभूषण हृदय कौस्तुभ प्रभाघन मुक्तामाळा विराजमान वैजयंती आपाद कल्पांतींचे सहस्त्र आदित्य तैसी दिव्य मूर्ती प्रकाशवन परम जाज्वल्य कुंडल्य तळपत मकराकार उभयकर्ण्य कल्पांतींच्या सहस्त्र बीजा पूर्ण तैसा मुकुट प्रकाश गेहेन सरळ नासिक विशाळ नयन धनुष्याकृती भ्रुकुटिया अनंत ब्रह्मांडींचे सौंदर्य एकवटल्य संतापनाशक य रूप ओतिल्य हिय कैवल्य सुख गोळा जाहल्य क्षीरसागर्य प्रत्यक्ष कौस्तुभ तेजय क्षीरसागर लखलखीला देदीप्यमान सुंदर नाभी वर्तुळ गंभीर बालदिवाकर प्रकाश जैसा शंख चक्र गदापाद परम उदार घनश्याम जो अनंत पुराण पुरुषोत्तम पूर्णकाम सर्वेश चहुभुजीय कीर्तिमुख्य मनगट्य हस्तकटक्य सुरेख्य दशांगुल्य मुद्रिकांच्य तेज फाके असंभाव्य न वर्णवे नाभिस्थानी दिव्य कमळ त्यां चतुर्मुख खेळे बाल सहस्त्र वरुष्य कमलनाळ शोधिता अंत न सांपडे सहस्त्र बीजांचा एक भार तैसा नेसला पितांबर त्या सुवास्य अंबर परिपूर्ण झाले हो हरितनुचा सुवास पूर्ण जाय ब्रह्मांड वेदून कट्य मेखला विराजमान दिव्य रत्नी झळकतसे माझी क्षुद्र घंटांची दाटी अंग्य दिव्य चंदनाची उटी श्यामवर्ण जगजेठी चंदन जैसा वरी शोभे सानवळ्य सूर्यकनेचे नीर त्यावरी भागीरथीचे शुभ्र किय निळवर्ण अंबर त्यावरी चांदण्य पौर्णिमेचे नभाचे गाभे काढिले तेसे जानुजघन शोभले चरणीय तोडर खळाळे वांकी निपुर्य रुंचुणती कोटी चंद्र एकवटले चरणनखिय सुर वाढले किय स्वशरीराचिय करुणी दहा शकलय दशांगुल्य जडिलिय हो दिव्य मुक्त पल्लव रुळत असा दुजा पितांबर झळकत पांघरलासे दीननाथ शेषशाही परमात्मा अंगींच्या प्रकाशशिखा पूर्ण जाती सप्तावरण वेदून ज्याच्या श्यामप्रभेने घन अद्यापि सावला दिससे क्षीरसागरींचा श्याम प्रकाश पडला तोची हा नभासी रंग चढला त्याची सुनीळता डोळा अद्यापि वरी दिससे क्षीरसागरीय जगदुद्धार मंदस्मितवदन सुंदर दंतपक्तींच्या तेजे थोर कोटी सूर्य प्रकाशले सर्व आनंदाचे सदन मिळवणी ओतिले हरीचे वदन एवढी प्रभा देदीप्यमान परी तीव्र नवे सर्वथा तेय तेज शांत सोज्वळ तीक्ष्ण नवे परम शीतल परी स्थूळ दृष्टीचे बळ पहावया तेथे चालेना तेथे प्रत्यक्ष लक्ष्मीच दर्शन आदर्श बिंबवत विधी स्थान माध्यान्नींचा सूर्य पूर्ण तैसा ऋषीसी दिससे मानवी भक्तांची ध्यानी प्रगटे साक्षात येऊनी यालागल्या क्षीरसागरींचे रूप नयनी कोणासही न पाहावे ज्ञानदृष्ट्य जे पाहत त्यांची जवळी आहे भगवंत अभक्तांची न दिसे सत्य कोटी वर्षीय शोधिता असो आता त्या अवसर्य क्षीरसागराच्या ऐतिर्य बद्धांजली करुणी निर्धार्य सुर उभे ठाकले पुण्य मुख्य आद्य परमेष्ठी इंद्रादी देव उभे त्या पाठ्य जय जयकाराच्या बोभाट्य ऋषी गर्जती ते वेळ्य ओम नमो आदिनारायणा लक्ष्मीनारायणा मनमोहना महाविष्णू मधुसूदना कैट भारी केशवा जय जय वैकुंठ पीठविहारा शेषशाही विश्वंभरा पुराण पुरुषा रमावरा धान्वय त्वर्या ये वेळ्य जय जय वेदोद्धारका कूर्मरूपा सृष्टिपाळका नमो सकळ दैत्यांतका दीनरक्षका दीनबंधू जय जय हिरण्यकशिपुमर्दना नमो त्रिविक्रमा बलिबंधना ब्राह्मण कुलपालना नमो श्रीधरा गोविंदा नमो पौलस्ती कुलकानन दहना नमो मीनकेतनारी हृदय जीवना नमो चतुर्दश रूपपालना पीतवसना माधवा जय जय कमळनेना कमळावरा कमळशयना कमळवक्त्रा कमळनाभा कमळछत्रा कमळधरा कमलाप्रिया जय जय विश्वपाळना विश्वव्यापका विश्वकारणा विश्वमती चालका विश्वजीवना विश्वरक्षणा विश्वेशा जय जय लक्ष्मी कुचकुंकुमांका जय सकळ देव विस्तारका जय सकळ देवपाळका सकळ देव दीक्षा गुरु नमो निर्जल ललाटपट्ट लेखना नमो सनकसनंदन मनोरंजना नमो दानव कुलनिकृंतना भवभंजना भवहृदया नमो मायाचक्र चालका नमो अज्ञानतिमिरांतका नमो वेदरूपा वेदपाळका वेदस्थापका वेदवंद्या नमो भवगज पंचानना नमो पापारण्य कुठार तीक्ष्णा नमो त्रिविधतापदाह शमना अनंतशयना अनंता नमो दशावतार चरित्र चाळका नमो अनंत वेशधारका नमो अनंत ब्रह्मांडनायका जयदुद्धारका जगतपते नमो
सर्गस्थित्यंतकारका नमो कैवल्यपददायका अजित सर्वात्मका करुणालय सुखाभे नमो जन्ममरणरुग्वैद्या सच्चिदानंदा स्वसंवेद्या मायातीता जगद्वंद्या वेदावेदातीत तुअ नमो षड्विकाररहिता नमो सकलषड्गुणालंकृता नमो अरिषड्वर्गच्छेदक प्रतापवंता शब्दातीता निरंजना वृषभाचे नाट्य वेसणी घालुनी गोवंडी अखंड धरणी तेसे तुझ्या सत्तेन करुनी सकळ देव वर्तती तुझे शिर्य धरुनी शासन वर्तत्व तुझी आज्ञा पाळून ऐसे असता दैत्य वेग पृथ्वीवरी मांडिलेय कंसचानुरादी दैत्य माजले काळयवलय यज्ञ मोडिले जरासंध्य थोर पिडिलेय बंदी घातले धर्मिष्ठ नृप मारिले गाई ब्राह्मण विष्णुभक्त ओढवले वेग धर्म टाकिले मोडून पृथ्वी संपूर्ण गांजिली ऐशियासी काय विचार तू दयार्णव जगदुद्धार ऐसे बोलोनी विधी सोड तटस्थरूप पाहती पय तोंड क्षीरासागराहुनी उठुनी अंतरिक्ष ध्वनी नाभी नाभी म्हणूनी चिंतामणी करू नका मी यादव कुळ्य अवतार घेऊन करीन दुष्ट संहार तुम्ही देव समग्र यादव होऊनी येईंजे आणिचे उपदेव सकळ त्यांही गोकुळ्य व्हावे गोपाळ ऋष्य वत्स व्हावे सकळ मी पाळून उद्धरीन धर्म समीर सहस्त्रनयन अश्विनोदेव दोघे जण यांह्य कुंती उदर्य अवतरून भूमारहरण कराव्य बृहस्पतीय व्हाव्य द्रोण द्याव्य पांडवांची विद्यादान अग्निनीय व्हाव्य धृष्टद्युम्न पांचाळाचे निजयाग्य कलह माजवावया आद्य पार्वतीने व्हाव्य द्रौपदी लक्ष्मी रुक्मिणी त्रिशुद्धी वैदर्भुदर्य अवतार बळीभद्र होईल संकर्षण वसुदेव देवकी दोघेंजण मी त्यांच्या पोटी अवतरून करीन पावन तयांसी जय 3 जन्मपर्यंत त्यांनी तप केले बहुत ते फळा आले समस्त मी होईन सुत तयांचा ऐसी अंतरिक्षीय होता ध्वनी देवीय जय जयकार करुनी नमस्कार साष्टांग घातला धरणीय आनंद मनी न समाये ते शब्द देवांस कैसे वाटले किय सुखाचे सागर लुटले किय चातकासी ओळले मेघ जैसे आकाशीय जन्मवरी दरिद्र्य पिडिला त्यासी धनाचा कूप सांपडला किय मरे तयासी जोडला सुधा सिंधू अकस्मात किय जननी चुकोनी गेली ते बाळकासी जैसी भेटली किय तृषाक्रांत्य देखिली भागीरथी अकस्मात किय जन्मांधासी आले नयन किय रोगिया जोडले दिव्य रसायन किय वणव्यान जळता पूर्ण अद्भुत घन वर्षला किय वांचवावया लक्ष्मण हनुमंते आणला गिरी द्रोण वानर सुखावले देखोन तैसेच देव हर्षले किय अयोध्येसी आला रघुनाथ देखोनी आनंदला भरत तैसेच देव समस्त ब्रह्मानंदय कोंडले आनंद जाहला सकळा देव पावले स्वस्थळा चिंतेचा दुष्काळ गेला सुखसोहळा वाटे इकडे यदुवंशीय शूरसेन त्यासी जाहले पुत्र निधान आनकदुंदुभी नाम पूर्ण वासुदेव तोची जाणपा वसुदेवाच्या जन्मकाळ्य देवीय दुंदुभी वाजविल्या निराळ्य आनकदुंदुभी नाम ते वेळ्य वासुदेवासी ठेविलेय दुंदुभी वाजवावयाचे कारण याचे पोट्य वासुदेव आपण अवतरेल हे जाणून देवीय दुंदुभी वाजविल्या याचे उदर्य अवतरेल वासुदेव म्हणून नान ठेवविल्या वसुदेव त्याचा आरंभिला विवाह मथुरे माझी गजरेंसिय उग्रसेन मथुरानाथ कंस दुरात्मा त्याचा सूत परितेय पितृडेत नवे निश्चित अन्यवीर्य मिसळलेय उग्रसेनाची स्त्री पतिव्रता परमसात्विक शुचिस्मिता एक दैत्य आला अवचिता तेने उचलून ते नेली अरण्यात नेऊन बळ्य सती भोगली चांडाळ्य मग दैत्य म्हणे ते वेळे पुत्र तुझ होईल मग सती काय बोले बोल तुझा पुत्र जो का होईल त्यासी श्रीकृष्ण वधील आपटून क्षणमात्र्य सती देखोनी क्रोधायमान दैत्य पळाला टाकून त्यावरी कंस दुर्जन पुत्र जाहला तोची पय सदा पितयासी द्वेषी देखो न शके मातेसी यादवांसी उपहासी संगतीसी राहुव नेदी बापास माग्य लुटून स्वैच्छ राज्य करी आपण विष्णुभक्त गाई ब्राह्मण त्यासी आणूनी जीवे मारी दैत्यचे का दुष्ट दुर्जन तेच केले आपुले प्रधान गावांतून गेले सज्जन अधर्म पूर्ण वर्तला नरकींचे राहणार किडे त्यांची दुर्गंधीच बहु आवडे विष्ठा देखोनी सुरवाडे काक जैसा दुरात्मा जो मद्यपी दुर्जन त्यासी नावडे तत्वज्ञान दिवा भीता लागून नावडे दीन सर्वथा शशी नवडे तस्करा सत्संग नावडे पापी नरा हिंसकाची या अंतरा दया केची उद्भवे कृपणासी नावडे धर्म स्त्रीलुब्धा नावडे सत्कर्म निंदकासी नावडे प्रेम भजनमार्ग सर्वथा कीर्तन नावडे भूतप्रेता
दुग्धा नावडे नवज्वरिता टवाळासी तत्वता जपानुष्ठान नावडे तैस्य कंस्य मथुरेस केलेय धर्म सक्कल बुडालेय दैत्य अवघे मिळाले कंसाभोनवते सर्वदा मुष्टिकाणी चानूर केशी प्रलंब घासूर जळासूर दुराचार असुरासूर पापात्मा कागासूर आणि खर शल तोषल धेनुकासर परम निर्दय अरिष्टासूर व्योमासूर महाक्रोधी परम सुंदर लोकमान्या उग्रसेनासी जाहली कन्या देवकी नाम्य परम धन्या सर्वलक्षणीय युक्त जे जैसा शुक्ल पक्षींचा चंद्र तैसा ते वाढे सुकुमार देखोनिया उपवर वसुदेव वर नेमिला निजभारेंसी शूरसेन मथुरेसी आला करावया लग्न सामोरे जाऊन कंस उग्रसेन सीमांत पूजा त्या केली परम सुंदर वसुदेव वर पुढे भैरी धडकती चंद्रानना थोर मुखद्वयाचे गंभीर मृदंग वाद्य गर्जती मुखवायूचे लागता बळ सनय गर्जती रसाळ झल्लरी टाळ घोळ पणम लोल गर्जती तंत वितंत घन सुस्वर चतुर्विध वाद्यांचा गजर लोक पहावया येती समग्र वसुदेव वर तैसा हेय जानवशासी घर दिधलीय विशाळ सुंदर देवक प्रतिष्ठा करुणी सत्वर लग्नघटिका घातली मिरवत आणला वसुदेव अंबर्य हर्षले सकळ देव याच्या पोटी अवतरेल वसुदेव सत्य शब्द हा एक ज्याच्या पोटी येईल जगज्जीवन त्याची पूजा करी उग्रसेन यथाविधी पाणिग्रहण केले बहुत आनंद्य 2 सहस्त्र दासी आंदण दिधले लक्ष एक वारण पवन वेगी तरंग सहित आभरण 2 लक्ष दिधले मिरवावया दोघ्या वधूवरेन वरात काढली कंसासूर्य रथावरी बैसविली ओहर्य आपण दोरे सारथी जाहला पुण्य होती वाद्यांचे गजर दारुण यांचे भडीमार चंद्रज्योती चंद्राकार तेज अंबर प्रकाशे आपण कंस जाहला सारथी पुण्य वेत्रपाणी लोकांस सारिती रथ चालवावया वाव करीती कंसाच्या चित्तीय सुख वाटे तोंड अकस्मात तय वेळ्य देववाणी गरजे निराळ्य लोक तटस्थ सकळी वाद्य राहिल्य वाजता म्हणे रे कंसा निर्दैवा खळा धरितोस बहुत हावा परी देवकीचा पुत्र आठवा तुझ वधील निर्धार्य ऐसे ऐकता श्रवण्य कंस दचकला अंतःकरण्य म्हणे आता कासयाची भगिनी टाकुअ वधोनी एधवा वेणीसी देवकी धरिली आसरुनी रथाखाल्य पाडिली जैसी रंभा ताडिली शुंडादंड्य वारण्य किय कमळिनी सुकुमार धक्का लागता होय चोड किय शिरसफूल अरुवार क्षणमात्री कुंचुंबे कंस्य शस्त्र उपसिल्य देवकीच्या मानेवरी ठेविल्य करुणास्वर्य ते वेळे देवकी बोले बंधुसी अरे तू कंसा माझा बंधू प्रसिद्ध काय देखिलासी सख्या अपराध का रे करीतोसी माझा वध बंधुराया सुजाणा बारे तू माझ्या कैवारिया का कोपलासी कंसराया म्हणून देवकी लागे पाया करुणास्वर्य रुदन करी हिंसकीय धरिली जेवी गाय कंठीय सुरी घाली निर्दया किय व्याघ्रिय महापापीय हरिणी ग्रीवय धरियेली करुणास्वरे माक्रंदे सुंदर परी न सोडीच दुराचार विदेहकन्या नेता दशकंधर न सोडी जैसा दुरात्मा देखोन देवकीची करुणा अश्रू आली जनांच्या नेना परम खेद उग्रसेना दुःखार्णव्य बुडसे म्हणे रे कंसा चांडाळा का वधीसी माझी वेल्हाळा माझ्या गळ्याची चंपकमाळा रुळत पडली भुतळ्य माझ्या हृदयींचे दिव्यरत्न लज्जा पंक्य गेले बुडून माझे सुढाळ मुक्त जान दावाग्नीत पडिलेय माझी सुकुमार सुमनकळी पडली जनांच्या पायांतळ्य कंबरीवरी पडली धुळी म्लान मुख दिससे तुटली शिरींची मुक्ता जाळी बीजवरा पडिला भूमंडळ्य वदनचंद्रा लागली धुळी मुक्त्य विखुरल्य कंठींच्य जाहला एकची हाहाकार रडती समस्त नारीनं रथाखाली शूरसेन कुमर ओढी टाकोनी पातला येऊन धरी कंसाचा हात म्हणे स्त्री वधिता पाप बहुत या पापासी नाही गणित धर्मशास्त्रीय बोलिलेय एक रथभरी वधिता किडे एक मेषवधाचे पाप घडे शत मेष मारिता पडे एक वृषभत्या पय शत वृषभ वधिले एक गोहत्येचे पाप घडले 100 गोवधांहून आगळ्य ब्रह्महत्येचे पाप पय शत ब्रह्महत्यांचे पाप जाण एक स्त्री हत्ये समान कंसराय तू परम सुजान स्त्रीदान मज देय कंस म्हणे हिचा पुत्र दे माझी या जीवाचा घातक मी स्वधीन आवश्यक म्हणून शस्त्र उचलिले वसुदेव घेय भाग जो मज सूत होईल दे तो तुझ देईन निशन त्रिवाचा हेय सत्यपय भाग देऊनी ते वेळ्य सोडविली ते वेलाळी अश्रू वाहती नेत्रकमळ्य अधोवदने स्फुंदत सोहळ्या माझी अनर्थ जैसे दुग्धा माझी सैंधव पडत
किय दिव्या अन्ना माझी कालवत विष महादुर्धर किय सुमन शेजे अरुवारी पहुडला दिव्या मंदिर्य तोंड ते घर अंगावरी अकस्मात पडलेले किय द्रव्याचा घट लादला म्हणून करांत हातला तोंड तेथे भुजंग प्रकटला तेने डंखिले क्षणमात्र साधा वया जाता निधान तोंड दिवशी पडे गळा येऊन किय उपस्ता वैराग्य तत्वज्ञान प्रारब्ध आडव्या धावत तैसे कंस्य केले ते वेळा कैंचे साडे कैंचा सोहळा भागिनी शालक उभयतांना बंदिशाळे रक्षिलेय शृंखला घालून उभयतांप्रती रक्षण दृढ ठेवी भोनवतीय जैसे चंदनासी रक्षिती महाभुजंग सर्वदा ऐसी कंस्य केली करणी तन देवकी जाहली गर्भिणी परम चिंता वाटे मनी तन ते प्रसूत जाहली वो जाहला प्रथमची पुत्र परम सुंदर सुनेत्र बाळ घेऊन पवित्र मग पाहिले वसुदेव्य मग वसुदेव बोले वचन बाळा तुझला आले अरे मरण देवकीचे आसुवे नयन भरले तेव्हा सद्गत वसुदेव म्हणे प्रणाम कंसाचे दिधले भाकदान देवकी म्हणे नेऊन अवश्य द्यावे स्वामिया वसुदेव्य उचलिले बाल भडभडा वाहे अश्रुजळ तोंड कंसासी कळले तात्काळ आणवी बाळ क्षणमात्र तोंड देवकी म्हणे वसुदेवा तुम्ही पुत्र तेथे न्यावा जरी कृपा आली बंधुवा तरी एवढे सोडील बाळ घेऊन वसुदेव चालिला परम मुखचंद्र उतरला पाय तैसीच शृंखला वाजे खळखळा चालता श्मश्रुकेश बहु वाढले नखांचे गुंडाळे वळले अंग परम मळले शेण्य गोळीने मुक्त जैस्य किय केतुन्य व्यापिला दिनकर किय राहुन्य आच्छादिला क्षीराब्धी पुत्र तैसा वसुदेव पवित्र जाता दिसे म्लानपय मागे पुण्य रक्षिती सेवक कंसापाशी आणले बाळक राया पुढे ठेविले देख शूरसेन सुते ते वेळ्य बाळक सुंदर देखिला कंसासी स्नेह दाटला मग प्रधानासी ते वेळा काय बोलिला कंस तो म्हणे जो आठवा होईल सूत तोची आमुचा शत्रू निश्चित हो कासे वधावे साथ याचे यास असोत हे कंस म्हणे वसुदेवा हा आपुला तुम्ही बाळ न्यावा मुख्य आमांसी आठवा द्यावा तो मीच वधीन स्वहस्त्य ऐसे ऐकतांची उत्तर परतला शूरसेन कुमार मनी म्हणे नवल थोड खळासी उपजला सद्भाव म्हणे गोड कैसे जाहल्य हालाहल जातवे कैसा जाहला शीतळ पन्नगाच्या मुखींचे गरळ सुधारसतुल्य जाहल्य पाषाणाचे हृदय द्रवल्य वृश्चिके साधूपण धरिल्य कंटकशेजे निवाल्य आंगाजी वाट्य मद्यपियासी उपजले ज्ञान हिंसक चाहला दयाघन महाकृपण्य सकल धन दान आजी दिधल्य व्याघ्र्य धरिली आजी शांती खळासी उपजली हरिभक्ती वजधार निश्चिती नम्र आजी वाटसे वसुदेव वेगळ्या ते वेळे प्रवेशला हो बंदिशाळे देवकीपाशीय बाळ दिधल्य सांगितले वर्तमान देवकीसी संतोष वाटला जैसा प्राण जाता परतला तन तो नारद ते वेळा येता जाहला कंस सभे नारदाते कंस्य पूजिल्य सकळ वर्तमान निवेदिल्य नारद म्हणे भुलल्य चित्त का तुझ्या कंसराया तुवा सोडिल्या वसुदेव सुता परी तुझा शत्रू कोणता आठांपासून उफराट्या गणिता तरी पहिलाच शत्रू तुझा दुसरा किय तिसरा चौथा शत्रू तुझा रे तत्वता आठांमध्ये तुझ्या घाता प्रवर्तेल कोण तो न कळे एकोण ब्रह्मसुताचे वचन कंसे तुकाविली मान सरडा कंटक वृक्ष बैसोन ग्रीवा जेसी हालवी नारद निक्षत्र होय हेच सांगून करविक्षाय बाळहिंसा करिता पाह्य अल्पायुषी होय तो कुलक्षय होऊनी राज्य बुडे ऐसे नारद सांगे निवाडे कंसासी ती बुद्धी आवडे म्हणे बरवे कथिलयजी कंस क्रोध्य धानविन्नला बंदिशाळे माझी आला जैसा तस्कर संचला धनाढ्याचे निजगृह्य किय देवघर्य रिघेश्वान किय मुषकविळ्य व्याळ दारुण किय होमशाळे माझी मळेल अत्यंत जैसा पातला किय हरिणीचे पाडस सुकुमार न्यावया आला महाव्याघ्र किय गोवत्स देखोनी सुंदर वृक जैसा धानविन्नला ऐसा बंदिशाळे माझी आला देवकीसी काळच भासला बाळ हृदय दृढ धरला आच्छा दिला निज पल्लव्य कोठ्य गे कोठ्य बाळ म्हणून बोले चांडाळ देवकी म्हणे तुळ स्नेहाळ बंधुराया सुजाणा ओंती पासवी म्लानवदन एवढे दे मज पुत्रदान म्हणून धरिले चरण निर्दयाचे तेधवा कंसे बळ्या हात घालुनी बाळ धरला दृढ चरण्य येरी आरडत पडे धरण्य केळी जैसी चंडवात्य द्वार्य होती चंदशीळ तिजवरी निर्दय आपटिल्य बाळ ते छिन्न भीम जाहल्य तात्काळ पक्क फळासारिख्य
दुर्जनाची केची दया वाटपाड्यासी केची माया उपरती पैशून्यवादिया कदाकाळ्या नवेची ऐसे मारून ते बाळ निघून गेला कंसखळ मागुती गरोदर झाली ते वेलाळ दुसऱ्याने प्रसूत जाहली स्वय येऊन आपण तेही मारिले आपटून तिसऱ्या जाहले सगून तेही मारिले क्षणार्ध्य चौथ्या पाचव्या सहाव्या नेट्य तेही लाविले मृत्यू वाटे वसुदेवाचे दोहख्या हृदय फुटे म्हणे कर्म मोठे दुर्धर कंसे सहा गर्भ वधिले पाप असंभाव्य सांचल्य गाई विप्र भक्त गांजिले थोर मांडिले पाप पय आता श्रीहरी क्षीरसागर्य यावरी कैसा विचार करी ते कथा कौतुक चतुरी सेवीचे सादर होवोनिया श्रीकृष्ण कथा कमळ सुकुमार सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर माझी पद्य रचना केसर अतिसुवास्य सेवीजे किय कृष्ण कथा दुग्ध सुरस सज्जन तुम्ही राजहंस सेवा होवोनी सावकाश निद्रा आळस टाकुनी किय हे कथा सुधारस सुंदर तुम्ही संत श्रोते निर्जर हे अमृतपान करिता दुर्धर जन्ममरण तुटे पय स्वर्गींचे अमृतदेव प्राशिती तो नाश पावती कल्पांत्य त्यांची आहे पुनरावृत्ती जन्मपंक्ती सुटेना तैसी नवे ही कथा पुनरावृत्ती नाही कल्पांता ब्रह्मानंद पद ये हाता तेथींच्या अर्था पाहता हो ब्रह्मानंद कृपेच्या बळय हे ग्रंथ जहाज चाले भक्तीचे शीट बळी लाविले दयावाते फडकत असे ब्रह्मानंद रूप साचार तुम्ही संत श्रोते निर्धार वारंवार श्रीधर चरण वर्गी प्रीतिन्य या अध्यायाचे अनुसंधान वसुदेवाचे जाहल्या लग्न कंसे येऊनी आपण बाळ्य मारिल्य सहाही इति श्रीहरी विजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत चतुर परिसोत संत द्वितीयाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु।